आजची रेसिपी आहे ना खूप वेगळी आहे, ती म्हणजे चाट. तर पांढऱ्या वाटाण्यापासून तयार करणार आहोत आपण झटपट होणारी रेसिपी. पण झटपट नाही, आदल्या दिवशी हा वाटाणा पांढरा भिजत घालायचा आणि दुसऱ्या दिवशी एकदम तोंडाला चव नसेल तुम्हाला, कारण की सर्दीचे दिवस चालू आहेत, हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि सर्दी खोकला सगळ्यांनाच आहे. तेल 0 ऑइल असं हे रेसिपी आहे, चाटची रेसिपी आहे. लगेच सेव्ह करा आणि नक्कीच ट्राय करा. तर वाटाणा मी रात्रभर भिजत घातला होता आणि ट्रेंडिंगसुद्धा आहे ही रेसिपी, माहिती आहे. आपलं इंस्टाग्राम असू दे, यूट्यूब आपण ओपन केले की ही रेसिपी आपल्याला दिसतेच. तर आता हा आपले पांढरा वाटाणा आहे तो कुकरमध्ये घालून घेतला आहे. मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे, सोलून टकला करून घेतला आहे. टमाटर घेतला आहे 1.5, मीठ घातले आणि हळद घातले आणि कुकरचं झाकण लावून ठेवलं आहे. त्यामध्ये पाणीच घातलं नाही. नंतर लक्षात आलं की ह्यामध्ये पाणी घालायला विसरले. पाणी तर जवळ आहे इथं आणि पाणी घालायला विसरले आणि झाकण काढलं, त्यामध्ये पाणी घातलं. अशा चुकभुला होतात. तर आता ह्या काय करायचं, ह्या ज्या आपण 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर रात्रभर भिजत घातल्यामुळे वाटाणासुद्धा छान गरगरी शिजला जातो. तर तुम्हाला वेळ मिळाला नसेल घालायला भिजल तर 3 तासा अगोदर कोमट पाण्यामध्ये पांढरा वाटाणा हा भिजत घाला आणि ह्याच्या 6 शिट्ट्या करून घ्या, म्हणजे हा वाटाणा छान शिजला जातो. तर बरं मी इथं रात्रीचं भिजत घातल्यामुळं 4 शिट्ट्यामध्ये शिजलं आहे. तर हे बटाटासुद्धा शिजला आहे. आपण टमाटरवरची साल काढून घेतली आहे. तर बटाटा आहे तो बाजूला काढून तुम्ही किसून ह्यामध्ये घातला तरी चालतो, पण एकदम गरगरीत हा बटाटा शिजल्यामुळे मी पळीनंच इथं मॅश करून घेत आहे. टमाटरसुद्धा पळीच्या साईडनं मॅश करून घ्यायचा. सर्व आहे ते एकजीव करून घ्यायचं. गॅस चालूच आहे आणि त्यामध्ये घातलं आहे आपण चिंचचं पाणी. तर चिंचचं पाणी मी कशा पद्धतीने केलं आहे, पाणी थोडंसं कोमट करायचं आणि चिंच आहे आपली रेग्युलर त्यामध्ये घालायचं. चिंचचं पाणी तयार होतं. ह्यामध्ये घातलं आहे लाल तिखट घरातलं, म्हणजे कांदा लसूण मसाला, चाट मसाला, थोडंसं मिरी पावडर घातली आहे आणि हे आहे लाल काश्मीरची पावडर आणि एवढं साहित्य घातलं आहे. जास्त साहित्य घालायचे अजिबात घाई गडबड करायची नाही. एवढ्या साहित्यात हा आपला रगडा चाट तयार होतो. खूप सुंदर चवीला होतो. अगदी आपलं पुरीच्या थेल्यावर असतो ना, तशाच पद्धतीनं चवीला लागतो बरं का. तुमच्या तोंडाला चव नसेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. तुमच्या तोंडाला चव 100% येणार. आणि तेल 0 ऑइल ही रेसिपी आहे, ट्राय करा. आणि ह्यातले सगळे पदार्थ आपल्या घरामध्ये असतातच. पांढरा वाटाणा असता, कुठलीही ॲडिशनल कुठलीही वस्तू नाही. तर ही हिरवी चटणीची रेसिपी मी वेगळ्या पद्धतीने केली आहे. खूप छान हिरवी चटणी लागते. ही अगदी तुम्ही सँडविच करत असाल किंवा ब्रेडला लावून कुठली रेसिपी करणार असाल तर ही चटणी खूप चांगली लागते. ह्याची रेसिपी तुम्हाला नक्की देईन. तर चाटमध्ये घालायचं आपलं चिंचचा कूळ, हिरवी चटणी घालायची, कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची, मिरची घालायची आपल्या मुलांच्या आवडीची. हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली. झाला आहे मस्त असा आपला रगडा चाट. अगदी आपल्या ठेल्यावर मिळतो, पण 0 ऑइल. त्यांना तुम्हाला अजिबात हानिकारक नाही, खोकला लागणार नाही आणि लागणारसुद्धा चवीला छान. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. असं सोनालीची किचन पाहत राहा.